नमस्कार मित्रांनो, जसं काही मे महिना आला आणि पावसाने धडाक्यात सुरुवात केली आणि नदी नाले तुडुंब भरून गेले आणि असंच झालंय आमच्या गावी सुळवाडी येथे या दत्त मंदिर तलावामध्ये भरपूर असं पाणी आलंय. स्वच्छ सुंदर पाणी पाहून कोणाचंही मन मोहतं आणि या ठिकाणी पोहणाऱ्यांची आता गर्दी झाली आहे. सगळेजण शनिवार रविवार असो सोमवार ते रविवार दररोज नित्यनेमाने पोहायला येतात आणि या पोहण्याचा आनंद घेत आहे. जवळपास 100 ते 125 मुलांनी या ठिकाणी पोहायला शिकलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशी ही पर्वणी आहे आणि याचे अनेक असे अनुभव आहेत. कारण दररोज माणूस असा नित्यनेमाने व्यायाम करायला बसत नाही, अनावधानाने त्याचं राहून जातं. परंतु जर दररोज थोडंफार पोहला तर शरीराच्या बऱ्याच अवयवांना यामुळे सुंदर असा व्यायाम मिळतो आणि या ठिकाणी लहान थोर मंडळी येऊन आपला आनंद लुटत आहे. कारण तसं हे कमी पावसाच्या पट्ट्यातील असणारे गावं आणि या ठिकाणी यावर्षी वरुण राजा खूप आनंदाने बरसलाय आणि त्या आनंदामुळं या सुळवाडीकरांचा आनंद द्विगुणित झालाय आणि त्या आनंद लुटण्यासाठी एक प्रकारची मौज मजाच म्हणा ना. कारण कधीतरी येणारं पाणी हे आमच्या गावासाठी मौज मजाच असते आणि ही मौज मजा करण्याला आम्ही सुद्धा मागे पुढे राहत नाही आणि सगळेजण मिळून दररोज या आनंद हा घेत आहे, आनंद लुटत आहे आणि सुंदर असा पोहण्याचा आनंद ही लहान थोर मंडळी या ठिकाणी घेत आहे. तर या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की पोहण्याचा व्यायाम करून सुंदर असं आपलं जे काही शरीर आहे देवाने दिलेलं ते आपल्याला मजबूत ठेवण्यासाठी एक उत्तम संधी आहे. म्हणजे सर्वजणांनी यावं आणि या ठिकाणी पोहावं. ज्यांना पोहायला येत नाही ते सुद्धा या ठिकाणी पोहायला शिकत आहे आणि उत्तरोत्तर या ठिकाणी पोहणाऱ्यांची संख्या वाढतच चाललेली आहे. म्हणून हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. असे वेगवेगळ्या मजा घेताना मुलं दिसत आहे. हा थोडा रिस्की प्रयत्न आहे, परंतु तरीसुद्धा लहान मुलं यात हिरेरीने भाग घेऊन स्वतः असे प्रयोग करतायत. असं सुंदर रीतीनं सेफ्टी पण या ठिकाणी महत्त्वाची आहे, ती सुद्धा घेतली पाहिजे. आता थोडंसं तारुण्य असल्यामुळं मुलं करताय, परंतु आजूबाजूला सर्व लहान थोर मंडळी असल्यामुळं ती पण काळजी घेतली जाते आणि एक सुंदर असा आनंद या ठिकाणी येत आहे. आम्ही सर्वजण हा आनंद दररोज घेत आहेत. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की सुळवाडी परिसरातील पंचक्रोशीतील ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या जवळपासच्या तलावात पोहलं तरी चालेल, परंतु साफ पाणी तुम्हाला मिळायचं असेल, पाहायचं असेल तर या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य आणि सुंदर असं या ठिकाणी स्वच्छ पाणी आहे. जसा बंधारा झालाय पहिला पोहणार मी या बंधाऱ्यामध्ये आणि जेव्हा पाणी येतं तेव्हापासून तर जोपर्यंत पाणी असतं तोपर्यंत आम्ही एकही दिवस न चुकता कंटिन्यू पोहायला येतो व पोहण्याचा आनंद घेतो. सुळवाडी सारखा आरोग्यदायी आमचा स्विमिंग पूल हा उत्कृष्टरित्या इथं बनवला गेला आहे. पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं आणि आम्ही एकही दिवस टाळत नाही आणि पोहण्याचा जो व्यायाम आहे आपण मग म्हणतो घरी आपण व्यायाम करू, पण आपण घरी एवढा पाहिजे तसा व्यायाम करत नाही. जो व्यायाम पोहण्याने होतो त्याने आपला हृदय मजबूत बनतं. असा व्यायाम आपण सर्वांगीण व्यायाम हा प्रत्येकाने केला पाहिजे. धन्यवाद. काय म्हणशाल तुम्ही? खूप आनंद मिळतोय आणि हृदय पण उत्सर्जित होते आणि आमचं दररोज नितीन भाऊ आम्ही दसरथ आपण आम्ही सर्व दररोज पोहण्यासाठी सकाळी 6 वाजता पहाटे 6 वाजता हजर राहतो. थांबा बोला परत बोला. ते राहिले आम्ही दररोज सकाळी 6 वाजता पोहण्यासाठी आपल्या दत्त मंदिर नाल्यावर पोहण्यासाठी सकाळी 6 वाजता येतोय. इतर मुलंही सुद्धा येत आहे या ठिकाणी जवळजवळ कमीत कमी 200+ साईराज रोडे, नितीन डावकर, दसरथ आपला रोडे सर्व आम्ही नाना, गोरखवाणी, सुरेश पाटील
परत नियमित येणारे आमचे शिपाई दररोज सकाळी आम्हाला उठवण्यासाठी येतात. त्यांचा आदर्श घेऊनच आम्ही दररोज येतो. पाटील या. मागच्या वर्षी जसं दत्तांनी आपल्याला कृपा केली ना, तो अनुभव सांगतो. सांगा इकडे या, इकडे. मागील वर्षी ज्यावेळेस 2 महिने पाणी आलं त्यावेळेस दत्ताला आम्ही सांगितलं आणि दत्त मंदिरामध्ये गेलो. त्या टायमाला दत्ताला म्हणलो आम्ही दत्त कृपेनं आणि यावर्षी आम्हाला लवकर पाणी दे. आणि आम्हाला जूनमध्येच मोकार पाणी मिळालं आणि पोहायचा आम्हाला आनंद वाटला. आणि पुढल्या वर्षी अशा टायमाला आपल्याला पाणी मिळो अशी आपली अपेक्षा आहे. आणि सगळे मुलं आणि पोरं आनंद घेऊ अशी आपली अपेक्षा. जय महाराष्ट्र. दाबितो रे रोडाचा पोरगा दाबितो काय पोरण त्याला काय दाबितो दाबायचं नाही करायचं असे. या पोहण्याच्या सवयीबद्दल आणि काय तुम्ही सांगशाल आम्हाला? या ठिकाणी मागील 4-5 वर्षांपासून जेव्हापासून या बंधाऱ्याचं काम झालं आहे, बंधाऱ्यात पाणी आलं की आम्ही मळ्यातील असतील, शिववाडीतील असतील, ज्येष्ठ मंडळी नितीन भाऊ असतील, गोरख भाऊ असतील, सुरेश भाऊ असतील, केशव नाना असतील किंवा आमचे नवनाथ भाऊ देवकर वगैरे असतील, आम्ही सर्वजण येतो. सोबतच सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात लहान मुलं या ठिकाणी पोहायला येतात. आणि आम्ही सुरुवातीच्या वेळेस आम्ही स्वतः ट्यूब आणून 2-2, 4-4 ट्यूब आणून पोरांना हळूहळू करून आत्तापर्यंत या नाल्यामध्ये कमीत कमी 100-150 ते 200 मुलांना, लहान मुलांना आम्ही पोहायला शिकवायला असेल. याच्यामध्ये आमच्या नवनाथ भाऊंची मुलगी आहे किंवा माझी मुलगी आहे, नितीन भाऊंची मुलगी आहे, मुलींना पण आम्ही या ठिकाणी पोहायचं शिकवलं. आणि सर्व मुलं अतिशय व्यवस्थित ट्रेन झालेले. आज जर आपण बघितलं समोरपर्यंत तर किमान 500-700 फुटाचा लांबी या नाल्याची असेल. मुलं 2-2 चक्कर स्वतः मारतात, त्यांना कोणत्या आधाराची गरज पडत नाही काही. आणि पोहणे ही एक गोष्ट अशी आहे का कधी माणसाला काय प्रसंग येईल आणि कधी कशाची गरज पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाला पोहता यायलाच पाहिजे. आणि पोहण्याचा जो व्यायाम आहे अतिशय सुंदर असा हा व्यायाम आहे. त्याच्याने आपले हात, पाय, आपलं हृदय सगळंच मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह होतं सकाळी. त्यामुळे प्रत्येकाने पोहायला आलं पाहिजे. आणि या बंधाऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे तर याच्यामध्ये कोणत्याही ठिकाणी कुठून असं वाहून पाणी येत नाही. त्यामुळे बंधाऱ्यातलं पाणी जर आपण बघितलं, कोणी जर पोहायला गेलं तर तो एकदम शुद्ध असं पाण्यामध्ये पण दिसत असतो. पाणी अजिबात गढूळ नाही, काही नाही. फक्त वरती जो मोठा नाला आहे देवाचा बंधारा आपण त्याला त्यातून जे झिरपून पाणी येईल तो पाझर तलाव होता. पाझर तलावातून झिरपून जे पाणी येतं तेच पाणी येतं. त्यामुळे अतिशय स्वच्छ आणि नितळ पाणी. याच्यामध्ये कोणत्या प्रकारे पोहण्याचा धोका नाही. आम्ही नेहमी येतो, एक तास कोणत्याही प्रकारे पुढे काही त्याच्या अपव्यय होणे असं काही होत नाही. तर त्यामुळे सगळ्यांनी पोहायला आलं पाहिजे. धन्यवाद. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? पोहायला तुम्ही यायचं ठरवलंय ना? नक्की या. दत्त मंदिर तलावाजवळ सकाळी 6 वाजता आपल्या स्वागतासाठी सर्व सुळेवाडी येथील आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील पोहणारी मंडळी आपल्या स्वागतासाठी तत्पर आहे. धन्यवाद.